मित्रांनो, आपण पुण्यावरून अंबाजोगाईला जात आहे. आता आपण जामखेडच्या पुढे आहेत. तुम्ही रस्ता बघू शकताय कसा येतो. असल्या कॉमेडी मॅन मंत्र्यांना निवडून द्यायच्या अगोदर जर थोडासा विचार करत जा मित्रांनो. विचार करा, याच ठिकाणी जर समजा कुठला पेशंट असला असता तर काय करायचं होतं. बाहेर रस्ता दाखवा. जिथे बघावं तिथे हा रस्ता आहे आणि हा रस्ता आहे हायवे. हायवे आहे. कुठला हायवे आहे हा? तर जामखेड कडून पुण्याला डायरेक्टली हा महामार्गाला जोडला जाणारा हायवे आहे. तर हा हायवे हा एवढा सुंदर आहे, बघू शकता. हे बघा, जवळपास अर्धा तास झालं मी या रस्त्याला गाडी अशीच चालवत आहे. खूप मला मजा येत आहे, मस्त वाटतंय. सेडान कार आहे माझी, पण याच्यामध्येही मला आनंद येत आहे. कारण राजपाळण्यात बसल्यासारखा फील येतोय. नालायक वृत्तीचे लोक हे अशा प्रकारचं करतात. हे खूप छान खमंग अशा शिव्या तोंडात येत आहेत. पण आता बारके लेकर पण आपला हा चॅनलवर व्हिडिओ वगैरे बघतात, म्हणून मी काय आता सध्याला टाळतो ती गोष्ट बोलण्याची. बघा मित्रांनो, बघा बघा, बघून घ्या. दाखवा दाखवा, क्लोज करा, झूम करा, झूम केम करून बघा, झूम करून बघा. करा झूम, स्क्रीनला धरा, असं करा, झूम करा, दाखवा. आजूबाजूचे रस्ते दाखवा. महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याची अवस्था, बीड जिल्ह्यामध्ये मोडतो आपण इथे. महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याची ही अवस्था आहे. असली छान अवस्था की खूप मस्त अवस्था आहे. कधी जोही कोण आपल्या रस्ते मंत्री वगैरे कोण असेल ना, कोणीतरी कॉमेडी, तर त्या व्यक्तीला एक वेळेस इथून आणा टू व्हीलरने. अरे, जनतेच्या टॅक्सवर पगारी घेता, जनतेच्या टॅक्सवर सगळे काही करता, बोचा धुता, आणि हे कॉमेडी असे रस्ते बनवता का? सगळा मूर्खपणा चालू आहे, हा नालायकपणा. आता एवढ्या वेळानंतर आता बघा मित्रांनो, रस्ता कोणता लागतो.